आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। ढाबा रेस्टॉरंटमध्ये जशी पालक पनीर मिळते तशीच पालक पनीर आपण घरी बनवणार आहोत। चवीला एकदम अप्रतिम लागतं। आणि आपण काही वेळेस काय होतं, पालक पनीर तुम्ही बनवत असाल पण त्याचा कलर फिका होतो, तर असा हिरवागार कलर राहण्यासाठी आपण काही टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही जर पालक पनीर बनवलात तर तुमचाही पालक पनीर असा मस्त हिरवागार कलर राहील आणि चवीला एकदम जबरदस्त रेस्टॉरंटसारखाच लागणार आहे। आणि बनवायलाही खूप सोपं आहे। तर त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे का, कढईमध्ये वगैरे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे। त्यानंतर एक जुडी इथे मी पालक घेतलेला आहे आणि असं देठासहितच घेतलेले आहेत। जे हाडवाले मोठे देठ आहेत तेवढे फक्त काढून टाकलेले आहेत। पालक ही पौष्टिक आहे आणि देठामध्ये जास्त टेस्टही असते, त्यामुळे देठही घ्यायचे आहेत। जर जास्त जून देठ असेल तर थोडे हलके काढून घेतलात तरी चालेल। आता याला आपल्याला जास्त नाही 2-3 मिनटं शिजवायचं आहे, कारण याचा जो कलर आहे तो टिकून राहिला पाहिजे। म्हणून अगदी जर तुम्ही पालक उकळवला, जास्त थोडा वेळ शिजवला तर त्याचा कलरही फिका पडतो आणि मग आपल्या पालक पनीरचा टेस्ट जी आहे ती कमी होते। त्यामुळे पालक जास्त शिजवायचा नाही आहे। तर बघा छान अशी उकळी आलेली आहे। त्याला पलटून आपण असं अलटून पलटून फक्त अजून एखाद मिनिट शिजून घेऊ, म्हणजे काय होईल, पालक व्यवस्थित शिजला जाईल, सर्व बाजूने व्यवस्थित शिजला जाईल। देठही जास्त शिजायला टाईम लागत नाही, कारण ते एकदम सॉफ्ट असतात आणि तसं पण आपल्याला याची पेस्ट करायची आहे। तर थोडंसं बघा अजून मस्त असं आपला पालक शिजला गेला आहे। 2 मिनटामध्येच पालक किती छान असं उकळी आलेली आहे छान पालकला। अगदी आता पालक आपलं व्यवस्थित शिजला गेल्यानंतर याला आपण काढून घेणार आहोत। जास्त नाही, फक्त 2 ते 3 मिनटं शिजवायचं आहे। लक्षात ठेवा, लगेचच याला आपल्याला बर्फाच्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। एका बाउलमध्ये बर्फ घ्या आणि त्यामध्ये पाणी ओता आणि त्यामध्ये लगेचच बर्फ ठेवा। पालक घाला का, त्यामुळे काय होतं, जो पालकचा कलर आहे तो तसाच टिकून राहतो आणि त्याची जी कुकिंगची प्रोसिजर आहे तीही बंद होते। त्यामुळे मग आपला पालक जास्त डार्क होत नाही, व्यवस्थित तसाच हिरवागार राहतो। आणि बर्फाच्या पाण्यातही आपल्याला जास्त नाही, फक्त एखाद मिनिटभर ठेवायचं आहे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। लगेच त्याला ट्रान्सफर करायचं आहे मिक्सर जारमध्ये। आता मिक्सर जारमध्ये आपण वाटायला गेल्यानंतर मिक्सर जार गरम होतं आणि मग ही पालकाचा कलर एकदम लाईट होतो। त्यामुळे काय करायचं आहे, 2-3 बर्फाचे तुकडे मी इथे टाकलेले आहेत आणि नंतर याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर बघा कलर बघा किती तसाच हिरवागार राहिलेला आहे। तर या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करून तुम्हीही पालक पनीर नक्की बनवा। आता एका कढईमध्ये 3 चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं थोडंसं तडकू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, बारीक चिरून घेतलेल्या। तर हिरव्या मिरच्या हलक्याशा फ्राय झाल्या की यामध्ये ना लसूण घालायचे आहे। तर 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायचे, सोबतच ना अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक बारीक चिरून घालायचं आहे। आलं जास्त घालायचं नाही, त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर येतो, त्यामुळे आलं थोडंच घातलेलं आहे। आणि आता ह्यालाही व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत तेलावरती। व्यवस्थित जेवढं आल्याचं आणि लसणाचा कच्चेपणा जाईल तेवढीच आपली पालक पनीरची टेस्ट छान येणार आहे। त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपण परतल्यानंतर यामध्ये आपण एक कांदा घालायचा आहे। कांदाही एकदम बारीक चिरून घालायचा आहे। आता कांदाही आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे। आणि लक्षात ठेवा गॅस एकदम लो टू मीडियमवरतीच ठेवा। तर कांदाही आपला मस्त बघा फ्राय झालेला आहे, व्यवस्थित ट्रान्सपरंट झालेला आहे। तर यानंतर यामध्ये घालायचे आहेत काही मसाले आणि सोबतच एक टोमॅटो घालणार आहे मी। तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो एकदम बारीक चिरून घातलेला आहे, किंवा तुम्ही इथे पेस्टही करून घालू शकता। पण टोमॅटोची पेस्टपेक्षा बारीक चिरून घातलं तर खाताना खूप छान लागतं। आणि सोबतच आता टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो। आता आपला टोमॅटोही थोडा बघा सॉफ्ट झालेला आहे व्यवस्थित शिजल्यानंतर। तर यामध्ये मसाले घालूया। तर अर्धा चमचा मी इथे जिरं पावडर घालते आहे आणि अर्धा चमचाच आपण इथे धने पावडर घातलेली आहे। सोबतच ना पाव चमचा एवढं हळद घालायची। हळद जास्त घालायचं नाही, तर जो लाल कलर येईल। आणि आपला एक अर्धा चमचा एवढा लाल मिरची पावडर घालायची, कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीही घातली होती। जर तुम्ही हळद आणि लाल मिरची पावडर जर जास्त घातलात तर मग पालक पनीरला कलर येईल लालसर असा, पिवळसर। त्यामुळे फक्त थोडंसं घालायचं आणि हिरवी मिरचीचं प्रमाण जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर वाढवू शकता। आता हे मसालेही आपण थोडेसे हलकेसे फ्राय करून तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कसं याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल। आता थोडंसं
व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे पालकची पेस्ट करून घेतली होती ती घालायची आहे. कलर बघा, आता यामध्ये मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, कारण पालक पनीर जे असतं ते थोडं घट्टसरच असतं, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. अगदी अर्धा कप एवढं छोटंसं मी पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आपण जे टिप्स फॉलो करून पालक पनीर बनवलं आहे, त्यामुळे बघा किती मस्त कलर आलेला आहे. तर या छोट्या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि बनवा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता याला कवर करून आपण 2-3 मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे. एकदम लो फ्लेमवरती शिजवायचं आहे, म्हणजे पालकामध्ये जो काही कच्चेपणा असेल तो निघून जाईल आणि आपलं पालक पनीर छान टेस्टी होईल. त्यामुळे थोडंसंच फक्त 2-3 मिनटं शिजवायचं, जास्त नाही, कारण आपण आधी शिजवून घेतलेला आहे पालक. त्यानंतर परत आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ. बघा मस्त असं दाटसर असं आपलं हे पालक पनीर तयार झालेलं आहे. मस्त अशी ग्रेव्ही पालक पनीरची तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूया पनीर. तर इथे मी पाव किलो पनीर 250 ग्राम थोडं मोठ्या स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेला आहे, म्हणजे कसं दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खाण्यालाही खूप छान लागतं. तर तुम्हाला छोटे छोटे पीस आवडत असतील तर यापेक्षा छोटे पीस करू शकता. आणि आता पनीर तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर मी इथे पाव किलो घातलेलं आहे. तर आता याला छान असं थोडंसं हलकंसं उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. आता यामध्ये आपण ना फक्त अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, जास्त नाही. आणि सोबतच अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे. ढाबा रेस्टॉरंटमध्ये कसुरी मेथी आवर्जून घातली जाते, त्यामुळे छान टेस्ट येते. तर त्याला हातावरती असं कुस्करून घालायचं आहे, म्हणजे तो कसुरी मेथी मस्त कुस्करली जाते. आणि सोबतच पालक पनीरची टेस्ट वाढवण्यासाठी ते मी 1 चमचा बटर घातलेला आहे. तर बटर नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट येते. अगदी ढाबा आणि रेस्टॉरंटसारखंच पालक पनीर घरच्या घरी तयार होतं आणि चवीला एकदम अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. बाहेरून मागवणं किंवा बाहेर जाऊन खाणं विसरून जाल. एवढं झटपट आणि स्वस्तामध्ये पालक पनीर घरच्या घरी तयार होतं. आता ह्यामध्ये आपण पनीर घातलं आहे, तर थोडंसं शिजण्यासाठी आपण याला कवर करून अजून 1-2 मिनटं फक्त आपण हे शिजवून घेणार आहोत. तर 2 मिनटं झालेली आहेत बघा. मस्त अशी आपली पालक पनीर तयार आहे. त्याला छान अशी उकळी पण आलेली आहे. तर आणि कलरही बघा मस्त असा हिरवागार तसाच राहिलेला आहे. तर फक्त हलकंसं मिक्स करून आपली ही गरमागरम अशी पालक पनीर तयार आहे. तर झटपट बनवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा, म्हणजे त्यांनाही रेसिपी पाहता येईल. अशी गरमागरम पालक पनीर रोटी किंवा ब्रेडबरोबरही खूप छान लागते, राईसबरोबरही एकदम अप्रतिम लागते. एकदम झटपट होणारी ही चविष्ट अशी पालक पनीर रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे. याआधीही माझ्या चॅनलवरती पनीरचे बऱ्याच रेसिपी आहे, त्याही तुम्ही पाहू शकता. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला सांगा, मी नक्की बनवून दाखवेन.